बघा, एका डब्यात काही चॉकलेट्स आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट्स वाटल्यास 8 चॉकलेट्स उरतात. जर 14 मुलांना सारखे चॉकलेट्स वाटल्यास 10 चॉकलेट्स उरतात. तर त्या डब्यात किती चॉकलेट्स आहेत असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? इथं 12 मुलांना जेव्हा प्रत्येकी समान चॉकलेट्स वाटले जातात तेव्हा उरणाऱ्या चॉकलेटची संख्या आहे 8. लक्ष द्या, म्हणजे 12 हा भाजक, तेव्हा बाकी 8 ही जर वजाबाकी केली तर आम्हाला या प्रोसेस मधून 4 बाकी उरते. बर, चॉकलेट 14 मुलांना सारखे वाटल्यास उरणाऱ्या चॉकलेटची संख्या 10 आहे. म्हणजे भाजक 14 तेव्हा उरणारी बाकी 10. इथं सुद्धा जर ही वजाबाकी केली तर मिळणारं उत्तर 4. या गणितामध्ये करायचं काय गोष्टी लक्षात घ्या. इथं हे जे 12 आणि हे जे 14 आहेत लेकरांनो, 12 आणि 14चा लसावी काढा. 12 आणि 14चा लसावी काढा. असे गणित खास करून लसावी पद्धतीनं सोडावे लागतात. 12 आणि 14चा लसावी काढायचा. 2 भाग द्या. बेसक 12 बेसाती 14. लसावी म्हणजे काय सर? तर उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील या असामायिक अवयवांचा असतो गुणाकार. म्हणजे हे 2, 6 आणि 7 यांचा संकलित गुणाकार 84 हा झाला लसावी. आणि ही इकडची जी आमची बाकी आहे 4, म्हणजे हे जे 4 उत्तर प्राप्त झालं का नाही लेकरांनो, हे या लसावी मधून वजा करा. म्हणजे 84 वजा 4. तेव्हा जो प्रश्न विचारला की त्या डब्यात किती चॉकलेट्स आहेत, 80. याचा पडताळा असा. आता हे 80 गोष्टी लक्षात घ्या. जेव्हा 80 चॉकलेट 12 मुलांना सारख्या प्रमाणात वाटले जातात तेव्हा उरणाऱ्या चॉकलेटची संख्या 8 आहे का? आता बघा, 12 सखम 72. जेव्हा 12 मुलांना प्रत्येकी 6 चॉकलेट याप्रमाणे वाटप केल्या जातो तेव्हा उरणाऱ्या चॉकलेटची संख्या 8 इथं दिसते. आता जेव्हा चॉकलेट हे 80 चॉकलेट जेव्हा 14 मुलांना सारखे वाटले जातात तेव्हा उरणाऱ्या चॉकलेटची संख्या 10 आहे का? लक्ष द्या. 12 आपलं 14 पंच 70 करा. बघा, 14 मुलांना म्हणजे प्रत्येकी 5 याप्रमाणे जर चॉकलेट वाटले तर बाकी उरणाऱ्या चॉकलेटची संख्या 10 येताना दिसते. हा झाला तुमच्या गणिताचा पडताळा. इथं जे लॉजिक आहे की 12 मुलांना प्रत्येकी समान चॉकलेट वाटल्यास उरणाऱ्या चॉकलेटची संख्या 8. 14 मुलांना प्रत्येकी समान चॉकलेट वाटल्यास उरणाऱ्या चॉकलेटची संख्या 10. भाजक आणि ही बाकी यांची वजाबाकी इथं करून जे उत्तर प्राप्त होते 4 संयुक्ती, ते 4 उत्तर या प्राप्त होणाऱ्या लसावीतून वजा करायचं. हे जे उत्तर प्राप्त झालं 80 हे त्या डब्यात असणाऱ्या चॉकलेटची संख्या दिशा निर्देशित करते. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय? डब्यात चॉकलेट किती? 80 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. लसावी, मसावी, हार फुले या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.